नमस्कार. सर्वप्रथम मी 17 वर्षापासून जे ब्राह्मण हितासाठी अग्रेसर असलेली जी सर्व भाषिक ब्राह्मण संघ यांचे संस्थापक अध्यक्ष जे आहे श्रीकांत भाऊ खटोळ. तर या श्रीकांत भाऊंनी त्यानंतर मागचे 2 वर्षाचे अध्यक्ष आमचे नितीन भाऊ पारगावकर सर यांनी आणि त्यासोबत पौडीकर वगैरे भरपूर परेश भाऊ पाठक वगैरे अशा सर्वांनी मिळून एकमताने माझी निवड केली सर्व सदस्य मंडळींनी. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम या सर्व सभासदांचे संस्थापक अध्यक्ष आणि मागचे अध्यक्ष या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती हा विश्वास ठेवला. आता त्यांनी हा जो विश्वास ठेवलेला आहे त्याच्यामुळे हा एक सन्मानाचं पद नसून एक जबाबदारीचं पद आहे. निश्चितपणे ही जबाबदारी पूर्णपणे पाडण्याचं मी मानस ठेवतो. नेमकं आता काय आपल्या विजन काय असणार आहे समाजासाठी, काय नेमकं? आता विजनचा विषय आहे तर मी मागच्या 2 वर्षापासून मी कनेक्ट आहे. तर मी नितीन सर पारगावकरांचं मी काम पाहिलं. त्यांनी इतक्या डेडिकेशनने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आता उलट जबाबदारी किंवा फार मोठं एक टेन्शन तर त्यांनी या पद्धतीने काम केलंय, तेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी जास्त जबाबदारीने वागावं लागेल. मागच्या वर्षी नितीन सरांनी प्रत्येक विनामूल्य प्रत्येक तालुक्यासाठी भगवान परशुरामाच्या मूर्त्या दिल्या. प्रत्येक ठिकाणी त्या स्थापित झाल्या. म्हणजे कमीत कमी भगवान परशुराम जे दैवत आहे त्यांच्या मूर्त्या असल्यामुळे ती प्रेरणा मिळते. त्या पद्धतीने अशा पद्धतीने काहीतरी ओरिएंटेड काम जे त्यांनी केलेलं आहे तर त्या पद्धतीने काम करावं लागेल. आणि मला विश्वास आहे की ही जी टीम आहे सर्व जे करणारा मी नसून सर्व टीम आहे, ती सर्व टीम असल्यामुळे निश्चितपणे ते काम करेल अशी मला होईल अशी मला खात्री आहे. आता नेमकं काय पुढे काही कार्यक्रम वगैरे काय त्याचं नियोजन काही झालंय का पाहिजे? आमचं कालच्या दिवशी सर्व सदस्य मंडळ आणि आपले संस्थापक अध्यक्ष श्रीकांत भाऊ आणि नितीन सर वगैरे हे सर्व आले होते. त्यामुळे सर्व चर्चा झाली. तर त्यांच्या मार्गदर्शनाने असं ठरलं की आता सर्वात प्रथम अगोदर डाटा जमा करू. म्हणजे समाजातले जितके लोक आहेत जोपर्यंत डाटा जमत नाही, नुसतं डाटा जमून काही विषय नाही, तो डाटा जमलेला आहे हे त्यांना अपील व्हायला पाहिजे सर्व समाजाच्या लोकांना. म्हणजे इन द सेन्स आम्हाला ती एक हे बनवावं लागेल, आपली काय म्हणतात पुस्तिका. एक पुस्तिका दरवर्षी एक पुस्तिका बनेल मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्या पुस्तिकेमध्ये प्रत्येक गावातले लोक, प्रत्येक गल्लीतले बोळ्यातले वगैरे लोक नाव, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि त्याचा मोबाईल नंबर, तर हा डाटा कलेक्ट मग प्रत्येकाने त्यांचे आयडिया सुचवलेले आहे. आता हा 3-4 महिन्यामध्ये हा डाटा कसा कलेक्ट करायचा तर या पद्धतीने पुढच्या मीटिंगमध्ये ठरवलं जाईल. मग एकदा डाटा कलेक्ट झाला की प्रत्येकाला आपण या संघटनेचा, आपण या समूहाचा भाग आहोत हे फिलिंग होईल. कदाचित 5-10% लोक याच्यामध्ये येणार नाही, परंतु त्यांना ते फिलिंग होईल का आपण या ब्राह्मण संघटनेमध्ये नाही आहे किंवा या आपल्या डाटामध्ये आपण नाही आहे. त्याच्यामुळे पुढच्या वेळेस स्वतःहून ते येतील. तर मला निश्चित खात्री आहे की या वर्षापासून ते डाटा कलेक्ट करायला सुरुवात केली तर पुढच्या 1-2 वर्षामध्ये 100% या महानगर जळगावची आणि प्रत्येक तालुक्यातला संपूर्ण डाटा ब्राह्मण समाजाचा पूर्णच्या पूर्ण एकत्रित येईल. आमच्या माध्यमातून आपण समाज बांधवांना काय आवाहन करावं की त्यांनी जास्तीत जास्त आपल्याशी जोडले गेले पाहिजे? हा, तर मग हे डाटा जमा करू तेव्हा सर्व समाज बांधवांनी एकत्र यायचं. त्याच्यानंतर यावर्षी म्हणजे माझा एक मानस आहे, सर्व सदस्य मंडळांचाही मानस आहे. सर्वांनी सांगितलं की आता यावर्षी कुठेतरी काहीतरी एक कार्यालय एक झालं 1-2 वर्षामध्ये, एक जागा, त्यानंतर एक डेस्टिनेशन फायनल झालं तर मग ते सर्व जमतात. तिथं आपलं एक कार्यालय आहे. कोणाची काही समस्या असेल तर त्या कार्यालयात तो एका ठिकाणी येऊन बसतो, एका ठिकाणी स्कॅटर्ड असतं. त्याच्यामुळे ते एक बनवायचा हा एक मोठा विषय, एक मोठा विजन आहे. त्यानंतर मग लोकांचा जेव्हा विश्वास वाढायला लागेल समाजातल्या लोकांचा, त्याच्यामुळे मग नॅचरली मग एक आरोग्य शिबिर. त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय का जे समाजामधले डॉक्टर, इंजिनियर, वकील किंवा CA किंवा काही अशा पद्धतीने उच्च पदवीधर झाले की त्यांचा सत्कार केला. त्याच्यामुळे कमीत कमी त्या कुटुंबाला, त्या व्यक्तीला फिलिंग होईल एक असं उच्च शिक्षितला का नाही समाज माझी दखल घेतोय. त्याच्यामुळे या पद्धतीने प्रत्येक तळागाळाच्या लोकांपासून तर उच्च शिक्षित पासून तर उच्चभ्रू पासून सर्वच समाजातल्या लोकांना समतेमध्ये एकत्र आणून सर्वांना आपण याच्यातला एक भाग आहे हे फिलिंग आणून देणं, हे मी माझं म्हणजे माझा एक तो मोटिव्ह आहे. त्या पद्धतीने मी काम करेन.